नमो श्रीनारायणी. मित्रांनो, खूप दिवसांनी आपण भेटतोय. न भेटण्यामागचं कारण असं की काही महिने मी इथे नव्हती. पण तुम्हाला सांगायला आवडेल मला की मी अशा ठिकाणी गेली होती जिथे जणू काही क्षितिज आभाळांचं बनलेलं आहे. शांत हिमालयन रेंज, परमेश्वराची कृपा. मित्रांनो, आदिशंकराचार्यांची 52वी पिढी महर्षी आशुतोष स्वामींच्या मठात, आश्रमात मी होती आणि सांदीपनी ऋषींचं तिथे गुरुकुलही आहे. गुरुकुलमध्ये रमली, आश्रमात राहिली, काही गोष्टी मला एक्सप्लोअर करायच्या होत्या त्या केल्या. खूप छान वाटलं. मंत्रसिद्धी, बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान मिळालं, अजून ज्ञानामध्ये भर पडली. आणि म्हणतात ना की बहर येतो जेव्हा कळीचं फूल होतं, तशी काहीतरी आत्म्याची अवस्था झाली. खूप छान वाटलं. मी मेच्या आधी गेली होती तिकडे, एप्रिलच्या बहुतेक, आणि जूनला आली. 2-3 महिने फिरतीवर होती. आणि त्या आश्रमात राहिल्यावर माझं नेहमीचं नित्याचं आहे 4 वाजता उठणं. तिथे मी 4:45ला उठायचं आणि 10 वाजेपर्यंत खूप सुंदर शेड्यूल असायचं आमचं. मित्रांनो, सांगायची त्याच्यामागे एक गरज अशी भासली की मी जेव्हा गेली होती तेव्हा 15-20 दिवसांनी सुट्ट्या संपल्या होत्या आणि भारतभरातून बरीच लोक त्या आश्रमाला भेट द्यायला येत होती. कोणी 2 दिवस, कोणी 4 दिवस, कोणी हप्ताभरही राहिले. भारतातून लोक तर येतच होती, फॅमिलीज येत होते, सोलो कोणी येत होतं. आणि त्याबरोबर भारताच्या बाहेरून म्हणजे परदेशातून, फॉरेनवरून पण बरीचशी लोकं आली होती. बरेच जण माझे मित्रमंडळीही झाले. आणि मित्रांनो, खूप छान वाटलं. 3पेक्षा जास्त दिवस जी लोकं तिथे राहिली ती लोकं आपोआपच इंटरॅक्ट झाली, बोलणं चालणं झालं. सगळेजणं ध्यान, मेडिटेशन शिकत होते, साधना करत होते. 2 दिवस 3 दिवस जे काही जमेल. आणि जाताना खूप छान वाटलं, शांती मिळाली असे अभिप्राय देत होते आणि जात होते. आणि त्यातल्या त्यात माझ्याबरोबर सगळ्यांचं इंटरॅक्ट झालं. त्याचं कारण असं की मी सर्वांच्यात नाही बसायची. माझं ध्यान, माझं मेडिटेशन किंवा माझं जे काही होतं ते माझं सोलो असायचं. मी समूहामध्ये बसून किंवा मेडिटेशन हॉलमध्ये बसून वगैरे ध्यान वगैरे नाही केलं. मी माझं निसर्गाच्या सानिध्यात असायची आणि एकांतात एकटी ध्यान करायची. आणि बाकी सगळ्या गोष्टी शक्य तेवढं मौनही असायचं जेव्हा गरज होती तेव्हा. आणि जेव्हा गरज होती तेव्हा म्हणजे जसं किचनमध्ये वगैरे गेलो, फावल्या वेळात थोडीशी मी हेल्प करायची, सेवा करायची तिथे. आणि ते करताना मग ओळख व्हायची, कुठून आले, काय आले. मग बोलता बोलता नवीन आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारलं, तेव्हा असं जाणवलं की प्रत्येकजण तिथे येतो. फॅमिलीज असतील तर सुट्टी पडली आहे, शांत ठिकाणी जावं, मनाला शांती पाहिजे. सगळीकडे कुलू मनाली, इकडे तिकडे 4 धाम, सगळीकडे लोकांचा भडीमार आहे आणि खूप दगदग आहे आणि खूप क्राऊड आहे आणि खूप आरडाओरडा आहे. आणि म्हणून तिकडे नको जायला म्हणून आम्ही इकडे आलो. त्यानंतर जे एकटे आले होते, मेल फिमेल डझंट मॅटर, जेंडर महत्त्वाचं नाही आहे. तर अशा लोकांशी बोलणं झाल्यावर हे आढळलं, कोणी वैतागून आलेलं आहे, कोणी जॉब सोडून आलेलं आहे, कोणी घरातून निघून आलेलं आहे, कोणी शांती शोधत आहे, कोणी प्रश्नांची उत्तरं शोधत आहे. आत्म्याला तृप्ती नाही, समाधान नाही, काय करावं हे कळत नाही म्हणून आलेलं आहे. मन शांतच राहत नाही आहे, मन एका ठिकाणी बसूच देत नाही आहे. सतत स्क्रोल करून करून करून, रील पाहून पाहून सुद्धा बोर झालेले, मोबाईल फेकून द्यावासा वाटतोय. आणि म्हणून बरीचशी लोकं तिथे आलेली मला दिसली. मित्रांनो, आश्चर्य वाटलं. भारतासारख्या आपल्या देशात जिथे सनातन धर्म, सनातन परंपरा
आदि सनातन शक्ती जिथे आजही जागृत आहे. आदि सनातन आपले सगळे शास्त्र, वेद, कथा, पुराणं, ज्ञान, परंपरागत आपले खेडोपाडी गावोगावी चाललेली मंदिरं, अभंग, त्याच्यानंतर पारायणं, सप्ते सर्व काही होत असतानाही घरात, मनात, बाहेर कुठेच शांती नाही. मी गेली 5-7 वर्ष सतत, मी नॉर्वेवरून आल्यापासून सतत फिरते आहे. माझं फिरणं फार जास्त होतं आहे. कदाचित हाही एक अभ्यासामागचा भाग आहे. पण मला असं जाणवलं की आपल्याकडे श्रद्धा, अंधश्रद्धा दोन्हीही तेवढ्याच आहेत. भक्ती आणि उदासीनता ही तेवढीच आहे. मित्रांनो, कुणीच आपलं आयुष्य असं उत्साहाने, असं मनापासून असं जगत नाही आहे. धरून बांधून कुंटून जगण्याचे प्रयत्न करतायत सगळेजण. असं का? आणि त्याच्या खोलात गेल्यावर असं लक्षात आलं की मला काय हवं आहे हेच प्रत्येकाला माहीत नाही. कुणाकडे भरपूर पैसा आहे, कुणाकडे भरपूर आझादी आहे, कुणाकडे भरपूर स्वातंत्र्य आहे, कुणाकडे भरपूर ज्ञान आहे, कुणाकडे संपूर्ण नात्यांचं प्रेम आहे, कुणाकडे बिलकुलच काही नाही आहे, रिकामं आहे, कसलीच चिंता नाही आहे. पण त्यातलं कोणीच तृप्त नाही आहे बरं का. कोणीच तृप्त नाही आहे. याच्यामागचं कारण का? याच्यामागचं कारणच शोधण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. याच्यामागचं कारण आहे मन सतत धावत आहे. आता तसं पाहिलं तर मी म्हटलेलं आहे मागे की मन हे धावणारच. मन एक एनर्जी आहे, एक ऊर्जा आहे आणि ती गतिमान आहे. कारण ती प्रत्यक्ष ती आहे. तिचा एक भाग आहे, तो काम करण्याची पद्धत आहे आणि ती सतत भागणार, ती पळणारच. परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्या या न्यूरॉन्सला आपण अशा पद्धतीने वापरले. आपले न्यूरॉन जे इथे आहेत, $60 मिलियन डॉलर म्हटली मी, न्यूरॉन्स आहेत आणि विस्फोटक आहेत, स्फोटक आहेत. एक एक अणू इतकी त्याच्यामध्ये, प्रत्येक न्यूरॉनमध्ये पॉवर आहे. आणि ती पॉवर बळ कशाला देते? ती कुठे कुठे वापरतो आपण? मी म्हटलेलं आहे मागे, मनशक्ती, बुद्धी, बौद्धिक शक्ती आणि अहंकार या तिन्हीमध्ये वापरत आहोत. आता मनाला जर ही शक्ती आपण देत आहोत आणि ती शक्ती इतकी विस्फोटक आहे, इतकी प्रचंड शक्ती आहे त्याच्यामध्ये की एक ॲटम बनवण्याची ताकद आहे. आणि अशा मनाची, अशी शक्ती जर आपण मनामध्ये आपल्या धावत आहे आणि ती जर आपण नकारात्मकदृष्ट्या सतत वापरत आहोत, तर मला सांगा, शांती कशी मिळेल बरं? विचार करा ना जरा, कशी मिळेल? त्या मनाला आपण किती सिरियस घेतो बघा. सकाळी उठलो आणि हातातून एखादी गोष्ट पडली तर आपण किती गंभीर होतो. कुणाच्या हातून पडली तर किती दोषारोपण करतो. सकाळी उठलो आणि जर कुणी सहज आपल्याला एखादा शब्द अजाणतेपणे बोलून गेलं तर दिवसभर त्या शब्दावर आपण किती स्वतःबरोबर लढत असतो, झगडत असतो, किती चरवण करत असतो, रिपिटेशन. आपल्याला कोणतीच गोष्ट सहज घेण्याची सवयच राहिलेली नाही. सजगता ही आपल्या अनुभवातच राहिली नाही, तर ती आपल्या कर्मात येणार कुठून? वागताना, बोलताना, चालताना आपण असं सिरियस, आपल्याला कोणी ऐकलं नाही, आपल्याला कोणी विचारलं नाही, आपल्याला कोणी आहो म्हटलं नाही, बसा म्हटलं नाही, पाणी दिलं नाही. छोट्या छोट्या कारणावरून आपला अहंकार मोठा होतो, आपला अपमान होतो आणि आपण किती आपल्या मनाच्या त्या ऊर्जेला नकारात्मकदृष्ट्या वापरतो. त्या मनाचं काय काम आहे? फक्त एवढंच आहे की तुम्ही जो विचार करताय त्याला वाहून नेणं. आता तुम्ही विचार पॉझिटिव्ह करायचा, सहजतेने, सजगतेने करायचा, हसत खेळत करायचा.
की रागून चिडून अहंकारात अपमानित होऊन करायचा, सिरियस होऊन करायचा, हे तुमच्या हातात आहे. चॉईस तुमचा आहे. परंतु ह्या ब्रेनला सवय लागलेली आहे की असलेल्या शक्तीला सहजपणे असं विध्वंसपणे वापरायचं. असं छोटं करत करत आज आपलं वय वर्ष जे काही असेल, विचार करा आपण किती आयुष्य अशा पद्धतीने प्रत्येक दिवस, महिने, वर्ष, क्षण असे घालवलेत. आणि असं जगत असताना आपण विचार मात्र करतो की मला माझं मन शांत राहिलं पाहिजे, माझं डोकं शांत राहिलं पाहिजे. बणबणतं कसं राहील? अहो शांती कुठे आहे? बाहेर? जंगलात? हिमालयात? कुठे आहे शांती? गप्पांमध्ये? कुठे आहे शांती? पार्टीमध्ये? व्यसनांमध्ये? कुठे आहे शांती? घरांमध्ये, वस्तूंमध्ये, सोन्यामध्ये, ॲम्बिशन्समध्ये, कल्पनेमध्ये, विश्वामध्ये? नाही, कुठेच नाही. सगळं चूक. शांती आहे अंतरंगात. अंतरंगात जी चेतना आहे, जी सदैव जिवंतपणे तुम्हाला जगवत आहे या देहाला. ह्या कानाने ऐकू येते, ह्या डोळ्याने पाहत आहोत, ह्याच्याने स्पर्श करत आहोत, ह्या नाकाने प्राण ऊर्जात जात आहे आणि हा देह जिवंत आहे. आणि ही जिवंतता ह्या चेतनेतून पुरवली जात आहे. त्या चेतनेचा ती स्वयंभू, तिचा गुण आहे, तिचा आत्मिक गुण आहे, तिचा स्वाभाविक गुण आहे शांती. मुळात मी चेतना शांत आहे. परंतु मी माझ्या मनाला, माझ्या कल्पनांना, माझ्या विचारांना, माझ्या अहंकाराला, माझ्या बुद्धीला तर्क वितर्क आणि तेही नकारात्मक दृष्टीने वापरून माझ्या चेतनेची शांतीवर मी काय केले, एक एक लहर मातीचा चढवत गेली आहे, धूळ साचत गेली आहे. आणि आज माझी परिस्थिती अशी झालेली आहे प्रत्येकाची मित्रांनो, की माझी शांती शोधण्याकरिता मला दूर कुठंतरी जावं लागतं आहे. जंगलात, झुडपात, मित्रांच्यात, व्यसनांच्यात, इतर काउन्सिलिंग करावी लागते, जी की माझ्यात ती सर्व शक्ती आहे. तेव्हा मित्रांनो, शांती हा माझ्या चेतनेचा, तुमच्या चेतनेचा, आपल्या चेतनेचा गुण आहे. ती चेतना मुळात स्वयंभू आहे, शांत रूपात आहे. आणि तिला जर अनुभव करायचा असेल तर मनावर लक्ष द्यायला लागा. जेव्हा तुम्ही सजग व्हायला लागाल, सहजपणे जगायला लागाल, सहजपणे गोष्टी घ्यायला लागाल, त्यावेळेला तुमची शांती वर यायला लागेल आणि एक धुळीचा परत साफ व्हायला लागेल. शांती तुमचा गुणधर्म आहे आणि तो तुमच्यातच आहे, तो कुठेही बाहेर नाही. बाहेर कोलाहल आहे, बाहेर केऑस आहे, बाहेर बाजार आहे, बाहेर खूप काही आहे. आणि अंतरंगात आनंद लहरी आहेत, शांत लहरी आहेत, त्या तुम्हाला सर्व काही देणारे आहेत. तेव्हा मित्रांनो, शांती जर शोधायची असेल तर कुठेही जाऊ नका, आपल्या अंतरंगात डोकवा, जिथे ती तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण देईल. नमो नारायण.